आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। वासुदेवाच्या रूपात दुधोंडी गावात स्वच्छतेचा संदेश। डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाकडून लोककलेतून प्रबोधनाचा जागर। रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर बुर्ली येथील राष्ट्रीय सेवा योजना NSS विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सध्या दुधोंडी येथे उत्साहात सुरू आहे। या शिबिराचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीनं लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये विद्यार्थ्यांनी चक्क वासुदेव बनून गावातून फेरी काढली आणि आरोग्य व चांगल्या संस्कारांचा संदेश दिला। गावातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी, तसेच मानवी मूल्यांची व चांगल्या संस्कारांची जोपासना व्हावी, या उदात्त उद्देशाने ही फेरी काढण्यात आली होती। पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर मोरपिसांची टोपी आणि हातात टाळ मृदुंगाच्या साथीने वासुदेव बनलेल्या विद्यार्थ्यांनी दुधोंडी गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर भेट दिली। वासुदेवाच्या पारंपरिक अभंगरूपी संदेशामुळे नागरिकांचे लक्ष वेधलं गेलं। या फेरी दरम्यान स्वच्छता राखणे, स्वच्छ पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, व्यसनापासून दूर राहणे आणि नियमित व्यायाम करणे यासह लसीकरण व प्राथमिक उपचारांचे महत्त्व अतिशय सोप्या भाषेत पटवून देण्यात आलं। केवळ आरोग्यच नव्हे तर कुटुंब संस्कार, सामाजिक बांधिलकी, स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या सामाजिक विषयांवरही विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे प्रबोधन केलं। लोककलेच्या या अनोख्या प्रयोगाला गावातील लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। वासुदेवाच्या रूपात दिलेल्या या संदेशामुळे गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून अनेकांनी आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा संकल्प केला आहे। हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर UV पाटील यांच्या प्रेरणेतून पार पडला। या कामी मराठी विभागातील प्राध्यापक वर्षा साळुंके, प्राध्यापक दिलीप कदम आणि प्राध्यापक शुभांगी शेडगे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले। सामाजिक प्रबोधनासाठी लोककलेचा प्रभावी वापर केल्याबद्दल महाविद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे।